सर्वच राजकीय पक्षांचा आता फोकस जेनझी असल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला पॉकेट मनीचा प्रस्ताव। कमवा आणि शिका धर्तीवर महिन्याला 2000 रुपये देण्याबाबतचा विचार सुरू। 300 कोटी रुपयामध्ये 5 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये आपण देऊ शकतो। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेमधून विद्यार्थिनींनाच बोलवलं जाणार। राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमावर फडणवीसांची टीका। सरकारी शाळांकडे राज्य सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष। राज्याच्या शिक्षण मंत्र्यालाही बदलावं लागेल। अभिजित दिपकेंचा मंत्री दादा भुसेंवर निशाणा। शिक्षण परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक गावामध्ये एक जंतर मंतर असेल असाही इशारा। राहुल गांधींच्या कार्यक्रमाची फडणवीसांना धास्ती। ही धास्ती चांगली आहे। सतीश पाटलांचं प्रत्युत्तर। राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार असल्याची माहिती। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून भाजप घाबरलंय। विजय वडेट्टीवारांचा आरोप। आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी शाखा सुरू केल्या। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम। दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवणार। उपक्रमाची जबाबदारी मंत्री प्रल्हाद जोशी आणि मांडवियांकडे। मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, सूत्रांची माहिती। जेनझींचं मन आता वळवताय का तुम्ही? त्यापेक्षा आपापल्या खात्याची चांगली कामं करा। भाजप विद्यापीठांमध्ये राबवणार असलेल्या मोहिमेवरून संजय राऊतांचा भाजपला सल्ला। तरुणांना जनरेशन गटार बोलणं चुकीचं। जनरेशन गटारच्या विधानावरून बाबा रामदेव यांची खासदार कंगना राणावतवर टीका। तर चारित्र्याचे धडे मला देऊ नका, तुमच्यापेक्षा माझं चारित्र्य खूप चांगलं। कंगना राणावतचा बाबा रामदेव यांना टोला। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000 1 कोटी 65,66,000 घसरली। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला योजनेतून बाहेर। 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र। लाडकी बहिणी योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टामध्ये गेले तेच लोक आता टीका करतायत। फडणवीसांची विरोधकांवर टीका। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। चाकण हिंजवडीमधील उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष घालण्याचं आवाहन। रहिवाशांच्या 6 सप्टेंबरच्या आंदोलनाला आदित्य ठाकरेंचा पाठिंबा। धाराशिवच्या कळंब नगरपालिकेमध्ये भाजपचा ठाकरे आणि सेना खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का। ठाकरे सेनेच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश। ज्या नेतृत्वावर विश्वास ते दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानं नगरसेवक भाजपसोबत आले। भाजपच्या मल्हार पाटलांचा खासदार ओमराजेंना टोला। खासदारकीसाठी राणेंचं नाव सुचवलं, त्यामुळे धमक्या आल्या। राणेंचं नाव सुचवल्यास तुम्ही पुढे मंत्री नसणार अशी धमकी। मला धमक्या दिल्या गेल्या, आता ते मेसेज डिलीट झाले। दीपक केसरकर यांचा दावा। वैभव नाईक शिवसेनेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, निलेश राणे यांचा दावा। मात्र उद्देश सामंत यांच्या मध्यस्थीमुळेच मालवण कुडाळमधून आमदार झालो असंही वक्तव्य। मनसे सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरेंची कल्याण डोंबिवलीमध्ये दौरा। विविध महाविद्यालयांना भेटी देत अमित ठाकरेंकडून विद्यार्थ्यांशी संवाद। अमित ठाकरेंकडून जेनझी असं लिहिलेला टी-शर्ट परिधान। विद्यार्थ्यांसोबत काढला सेल्फी आणि ग्रुप फोटो। मुलींवर हात टाकला तर आम्ही मारणार। अमित ठाकरेंचा भाविपला इशारा। विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, नादाला लागाल तर मारणार। सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपच्या संघटनेनं आतापर्यंत का काम केलं नाही? अमित ठाकरेंचा सवाल। तर विद्यार्थी परिषदेला शिकवण्याआधी भाषणाची प्रॅक्टिस करा, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। कालपासून कोड घालायला सुरुवात केली। मंत्री भरत गोगावले यांचा विरोधकांना टोला। विरोधक त्यांचं काम करत होते, आम्ही आमचं काम करत होतो। विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री गोगावले यांची प्रतिक्रिया। मी कोड घातल्यामुळे विरोधकांचं स्वप्न पूर्ण झालं असेल, गोगावले यांची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी। जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षा रद्द करण्याच्या झारखंडच्या सोरेन सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयाची स्थगिती। याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा। विद्यार्थी आंदोलनानंतर परीक्षा आणि त्या आधारित नियुक्त्या रद्द करण्याचा सरकारनं घेतला होता निर्णय। लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विट करत माहिती। लातूरच्या औसामधील उजनी गावच्या जिल्हा परिषद शाळेला अभिजित दिपकेंची भेट। शाळेच्या सेवा सुविधांची माहिती घेतली। लातूरमधील औसा जिल्हा परिषद शाळेमध्ये अभिजित दिपकेंकडून पाहणी दरम्यान शाळेतील धक्कादायक प्रकार समोर। मीडिया येणार असल्यानं दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी शाळेमध्ये आणल्याचं उघड।
आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये स्थान द्या. महापौर रितू तावडे यांचा शिक्षण समिती अध्यक्ष राजेश शिरवडकर यांना पत्र. डॉक्टर श्रेणिक कोटेजांना समितीमध्ये स्थान देण्याची महापौरांची मागणी. अमोल बालवाडकरांनी उपस्थित केलेला निधीचा मुद्दा सुनेत्रा पवारांकडे. नगरसेवक अमोल बालवाडकर सुनेत्रा पवारांची भेट घेणार. सुनेत्रा पवारांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार. राजकीय वैमनस्यातून निधी शून्य केल्याचा आरोप. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शासनाकडून ब्रँडिंग. शहरामध्ये विविध ठिकाणी महासिंहस्थ कुंभमेळ्याचं होर्डिंग्स. महासिंहस्थ नावाला अनेक साधू संतांचा विरोध. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे. सह्याद्री ट्रेकर्स आणि स्थानिकांनी खड्डे भरण्याची मोहीम घेतली हाती. खड्ड्यांमुळे स्थानिक आणि पर्यटक त्रस्त. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी. पुढील 8 ते 10 दिवस पावसाची शक्यता कमी. नागपूर हवामान विभागाचा अंदाज. एल निनोमुळे पुढील काही दिवस पाऊस कमी पडणार. विदर्भात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची 40% तूट. पावसाचा मोठा खंड. खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता.